पतसंस्थेमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाते उघडून या खात्यावर भोंदूबाबा अशोक खरात हा व्यवहार करत होता। हा खळबळजनक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे। विशेष म्हणजे या सर्वच खात्याचा वारसदार अशोक खरात असल्याची माहिती आहे। यात प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाच्याही नावाचे खाते असल्याची माहिती आहे। खरात हा सावकारकीचे काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत होता। यातील अनेक व्यवहार हे समता आणि जगदंबा या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहे। त्यामुळे पोलिसांनी या पतसंस्थांना पत्र देऊन खात्याची माहिती मागवली आहे। कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहता शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत। या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात यांचे नाव असल्याची माहिती आहे। या खात्यावर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे। यामध्ये 8 खाती ही खरात कुटुंबियांची आहेत। यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे। अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना विरुद्ध सावकारी व जमीन बळकाविण्याप्रकरणी शिर्डीत गुन्हा दाखल झाला आहे। कल्पना पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली। खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला। मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा 2 नावांनी खाते असल्याची माहिती आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे। समता पतसंस्थेचे संचालक दीपक कोयटे म्हणाले की ही सर्व खाती कायदेशीर होती। पतसंस्थेत 1,10,000 खातेदार असल्याने काही खात्यांना एकच नॉमिनी असेल तर हे लक्षात येत नाही। संघर्ष न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, कोपरगाव।